स्टुडंट, वेलकम टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे तुमचे नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आणि तितकाच इम्पॉर्टंट सुद्धा आहे. सो आजचा जो टॉपिक आहे तो प्रोनाउन्स आहे. या अगोदर आपण प्रोनाउन बघितले, त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट प्रोनाउन आहे ते बघितलं, त्यानंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन बघितलं. आता सब्जेक्ट प्रोनाउन मध्ये वाक्याच्या सुरुवातीला जे सब्जेक्ट यूज केले जातात ते ॲज आपण प्रोनाउन बघितले. त्याचप्रमाणे वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट असतात ते कशामध्ये क्लासिफाय होतात? ऑब्जेक्ट प्रोनाउन मध्ये. त्याचप्रमाणे वाक्यामध्ये पॉसेसिव्ह प्रोनाउन असा सुद्धा एक टॉपिक असतो, त्यालाच आपण पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असं सुद्धा म्हणतो. तर आता हा जो ॲडजेक्टिव्ह आहे तो वाक्यामध्ये काय काम करतो? तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन जर बघाल, अ पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह इज यूज्ड टू शो ओनरशिप ऑफ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. म्हणजेच बघा, हा जो पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे तो वाक्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याची ओनरशिप म्हणजे काय, तर मालकी दाखवण्यासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, हा जो मार्कर आहे बघा, आता मी काय बोलणार की हा मार्कर माझा आहे. सो मी याच्यावरती ओनरशिप दाखवलेली आहे. मग माझा हा शब्द काय दाखवतो आहे, तर ओनरशिप दाखवतो आहे. तर इथे इंग्लिश मध्ये काय येईल? दिस इज माय मार्कर. माय इज अ पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके, तर आता यामध्ये पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणकोणते आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये पहिला येतो माय. माय मीन्स माझे. जसे की आपण एक्झाम्पल घेतलं, दिस इज माय मार्कर. त्यानंतर आहे युअर. युअर मीन्स तुझे. हा तुझा मार्कर आहे का? इज दिस युअर मार्कर? युअर मीन्स तुझा. नाही, हा तिचा मार्कर आहे. दिस इज हर मार्कर. हर मीन्स काय? तिचा. हिज मीन्स त्याचे. जसे की त्याचं घर खूप मोठं आहे. हिज हाऊस इज व्हेरी ह्यूज. ओके, हिज हाऊस. हिज मीन्स त्याचं घर. तर घरावर मालकी दाखवणारा शब्द काय आहे, तर हिज. ओके, सो असे जे वर्ड्स आहेत जसे की माय माझे, युअर तुझे, हिज त्याचे, हर तिचे. इट्स आपण निर्जीव वस्तूसाठी वापरतो. त्यानंतर पुढे आहे देअर. देअर मीन्स त्यांचे. हे त्यांचे घर आहे. दिस इज देअर हाऊस. ओके, त्यानंतर येणार आहे अवर मीन्स आमचे. हा आमचा क्लासरूम आहे. दिस इज आवर क्लासरूम. आता हे जे स्क्रीनवर तुम्हाला जे शब्द दिसत आहे ते काय आहे? पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. आता बघा, अकॉर्डिंग टू ग्रामर थोडा वेळ बाजूला राहू द्या, पण हे जे स्क्रीनवर दिसणारे जे वर्ड्स आहेत ते सेंटेन्स मध्ये किती इम्पॉर्टंट आहे बघा. जनरली बेसिकली ज्या मुलांना इंग्लिश स्टार्टिंग पासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी हे अगदीच इम्पॉर्टंट आहे. कारण या छोट्या छोट्या जे वर्ड्स असतात त्याच्यापासून सेंटेन्स बनतात आणि सुरुवातीलाच आपल्याला त्याचे अर्थ माहीत असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी स्पेशली हा टॉपिक घेतलेला आहे. आणि ज्या मुलांना ह्या गोष्टी माहीत असतात त्यांना तर पुढचं इंग्लिश बोलणं तितकंच सोपं जातं. पण जसं की मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगितलेलं आहे की आपण अगदी बेसिक पासून इंग्लिश शिकणार आहोत, म्हणून हे मी पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह घेतले जे की सेंटेन्स मध्ये ओनरशिप दाखवतात. मग आता बघा, तुम्हाला जर असेच काही सेंटेन्स ओरली बोलायचे असतील, तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करायचे असतील, तुम्ही इझिली ह्या वर्ड्सचा वापर करून इंग्लिशचे सेंटेन्स इझिली बोलू शकतात किंवा बनवू देखील शकतात. पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतरचा जो पुढचा पार्ट येतो तो आहे पॉसेसिव्ह प्रोनाउन. आता बघा, हे पॉसेसिव्ह प्रोनाउन आणि ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये फरक काय आहे? जसे की ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आहे. तर हाच दोघांमधला फरक आहे. दोघांचा अर्थ अगदी सेम आहे, त्याची डेफिनेशन सुद्धा अगदी सेम आहे. जसे की बघा, पॉसेसिव्ह प्रोनाउन indicate the ownership of particular object like possessive adjective. म्हणजेच काय बघा, तर पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह सारखाच पॉसेसिव्ह प्रोनाउन सुद्धा वाक्यामध्ये ओनरशिप दाखवतो, मालकी दाखवतो. जसे की मी मगाशी एक्झाम्पल घेतलं, हा माझा मार्कर आहे. दिस इज माय मार्कर. आता सेम वाक्य तुम्हाला वेगळ्या वेने बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? दिस मार्कर इज माइन. माइनचा अर्थ सुद्धा काय होतो?
माझा. ओके, जसं की हे माझं डस्टर आहे. दिस डस्टर इज माइन. दिस हाऊस इज माइन. दिस क्लासरूम इज माइन. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा माइन हा जो शब्द आहे, यामध्ये सुद्धा माइन हा शब्द काय दाखवतोय तुम्हाला? ओनरशिप दाखवतोय. मग माइन काय आहे? पॉसेसिव्ह प्रोनाउन आहे. मग आता माइन सारखंच बघा, जसं की माय असेल तर माइन होतं पॉसेसिव्ह प्रोनाउन मध्ये. त्यानंतर युअर असेल तर युअर्स. फक्त तिथे काय लागतो? यस लागतो. म्हणजेच बघा, ऍडजेक्टिव्ह मध्ये आणि प्रोनाउन मध्ये काय फरक आहे बघा. युअर असेल तर युअर्स. हिजच राहतं कारण यस त्याला आहेच. त्यानंतर हर असेल तर हर्स. देन देअर असेल तर देअर्स. अवर असेल तर अवर्स. ओके, सो याच्यामध्ये फक्त एस ऍड होतो प्रोनाउन मध्ये. अर्थ सेम आहे की माइन मीन्स माझे, युअर्स मीन्स तुझे, हिज मीन्स त्याचे, हर्स मीन्स तिचे, डिअर्स मीन्स त्यांचे आणि अवर्स मीन्स आमचे. मग आता बघा, इथे काही एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला अगदी बेटर समजेल. फॉर एक्झाम्पल, ही माझी टोपी आहे. दिस हॅट इज माइन. माइन इज अ पॉसेसिव्ह प्रोनाउन. सेकंड इज, ही नवीन गाडी त्यांची आहे. दिस न्यू कार इज देअर्स. सो ही जी नवीन गाडी आहे ती त्यांची आहे. दिस न्यू कार इज देअर्स. देअर्स इज अ पॉसेसिव्ह प्रोनाउन. ऑल द ज्वेलरी सीन हिअर इज हर्स. म्हणजे इथे जी ज्वेलरी दिसते ती कोणाची आहे? तिची आहे. ऑल ज्वेलरी सीन इज हर्स. ओके, हर्स इज ऑल्सो पॉसेसिव्ह प्रोनाउन. तर बघा, पॉसेसिव्ह प्रोनाउन कोणकोणते आहेत? माइन माझे, हर्स तिचे, देन हिज त्याचे, युअर्स तुझे, अवर्स आमचे, देअर्स त्यांचे. बघा, दोघांमधला फरक लक्षात घ्या. पॉसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉसेसिव्ह प्रोनाउन. आता हे तुम्हाला माहित असणं तितकंच गरजेचं आहे कारण याचा वापर करून तुम्ही इझिली सेंटेन्सेस बनवू शकता. आता चला, तुम्हाला आज एक होमवर्क आहे. हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या वर्डचा वापर करून तुम्हाला सेंटेन्सेस बनवायचे आहे. 10 सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहे पॉसेसिव्ह ऍडजेक्टिव्हचे आणि 10 सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचे आहे पॉसेसिव्ह प्रोनाउनचे. तर चला, मला पटकन सांगा, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या इम्पॉर्टंट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच.